नमस्कार. मी पुन्हा एकदा आलेलो आहे थर्मोडायनामिक्सची प्रोसेस घेऊन. कशी ती तुमच्या डे टू डे लाईफमध्ये अप्लाय होते ते जाणून घेऊया. थोडक्यातच जाणून घेऊया. थर्मोडायनामिक्स शब्दाच्या मागे जर तुम्ही लागाल तर तुम्हाला 11वी-12वीच्या केमिस्ट्री आणि फिजिक्समध्ये याचं उत्तर भेटेल. थोडक्यात सांगायचं म्हणजे फ्लो ऑफ एनर्जी कॉल्ड एज अ थर्मोडायनामिक्स. पण थर्मोडायनामिक्स आणि आपला संबंध काय असतो ते थोडक्यात जाणून घेऊया. दोन कन्सेप्ट आहेत थर्मोडायनामिक्सचे. पहिला आहे एडियाबॅटिक आणि दुसरा आहे डायथर्मिक. एडियाबॅटिक म्हणजे काय? एडियाबॅटिक म्हणजे अशी गोष्ट, मराठीमध्ये तिला बोलतात उष्णता रोधक, म्हणजे उष्णता थांबवणे. समजा एक अशी वॉल आहे, एक अशी भिंत आहे आणि ज्याच्या दोन बाजूला वेगवेगळ्या टेम्परेचरच्या तापमानाच्या गोष्टी आपण ठेवलेल्या आहेत. आता ही जी वॉल आहे, ही भिंत आहे, ह्या दोन तापमानाला एकमेकांबरोबर एक्सचेंज करू देत नाही. याचाच अर्थ काय? इट इज कॉल्ड एज अ एडियाबॅटिक wall or the process called as a adiabatic process. There is no exchange of heat from one end to the another end. So that is called as a adiabatic process. उष्णता रोधक बोलतात. दुसरा आहे डायथर्मिक. डायथर्मिकचा अर्थ काय? समजा एक पुन्हा आपण एक दोन कंपार्टमेंट घेतले आणि एक वॉल बनवली. आता काय होणार? दोन वेगळ्या टेम्परेचरच्या गोष्टी आपण ठेवल्या. आता ही जी वॉल आहे ती आधीसारखी नाही. ती काय करते? उष्णता वाहक आहे. इट अलाव एक्सचेंज द हीट फ्रॉम वन एंड टू दी अनदर एंड. दॅट इज कॉल्ड एज अ डायथर्मिक. आता तुम्हाला सांगायची गोष्ट काय? तुम्हाला तर सायन्स कदाचित माहीत असेल नसेल, पण तुम्हाला सांगण्याचा हेतू एवढाच आहे. ही जी आपली स्किन आहे, ही जी आपली बॉडी आहे, जी निसर्गाने बनवलेली आहे, ही थर्मोडायनामिक्सवरती चालते. ती कशी चालते? जशा मी तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या, उष्णता रोधक दॅट इज एडियाबॅटिक अँड उष्णता वाहक दॅट इज युअर डायथर्मिक. ही माझी स्किन आहे, बघू शकता. तुम्हाला पण स्किन आहे. ही स्किन थोडीशी टॅन झालेली आहे, डार्क झालेली आहे, ठीक आहे. पण ही एडियाबॅटिक आणि डायथर्मिक प्रमाणे काम करते. ती कशी काम करते जाणून घ्या. बघा, आता गरमी जास्त आहे, उन्हाळ्याचा सीझन आहे, ठीक आहे. या टेम्परेचरमध्ये आपली बॉडी डायथर्मिक काम करते. डायथर्मिक कशी काम करते? आपल्या शरीरात जी अतिरिक्त उष्णता आहे ती बाहेर फेकणं गरजेचं असतं. ती बाहेर फेकण्यासाठी ही जी आपली स्किन आहे ती कसं वर्क करते बघा. या स्किनच्या खाली ज्या वेन्स असतात, ज्या गोष्टी असतात, त्या काय करतात? वॅसोडायलेशनचं काम करतात. वॅसोडायलेशन म्हणजे काय? या ज्या धमन्या असतात त्या थोड्याशा काय होतात? एक्सटेंड होतात, त्या प्रसरण पावतात, ओके. आणि त्या रिलॅक्स होतात. त्या रिलॅक्स झाल्यानंतर सगळ्या शरीरातला जो घाम आहे, हीट आहे, उष्णता आहे, ती घामाद्वारे काय केली जाते? शरीरातून बाहेर फेकली जाते. सो दॅट इज वॉट कॉल्ड एज अ डायथर्मिक. म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपली ही स्किन डायथर्मिक काम करते. आता ही स्किन हिवाळ्यामध्ये एडियाबॅटिक प्रमाणे काम करू शकते का? हो, करू शकते. तर बघा कसं. वॅसोडायलेशन म्हणजे ही आता धमन्या काय करतात? प्रसारण पावतात आणि हीट काय करतात? अतिरिक्त हीट काय करतात? शरीराच्या बाहेर फेकतात. परंतु हिवाळ्यात ज्यावेळेला बाहेर टेम्परेचर थोडंसं थंड असतं, जरा जास्त थंड असतं, त्यावेळेला शरीरातल्या कोर अवयवांना, आतील अवयवांना उष्णतेची फार गरज असते. आता ही गरज भरून कशी काढते ही स्किन तुमची? स्किनच्या खाली असलेल्या या धमन्या किंवा या वेन्स काय करतात? आकुंचन पावतात. दॅट इज कॉल्ड एज अ वॅसो कॉन्ट्रिक्शन. म्हणजे काय होतात? या आकुंचन पावतात आणि आकुंचन पावल्यामुळे काय होतं? जी शरीरातली अतिरिक्त उष्णता आहे, जी बाहेर फेकली जाणार होती, ती आकुंचन पावल्यामध्ये काय राहते? आतल्यात स्टोर राहते. आणि अशा प्रकारे आता ही स्किन जी उन्हाळ्यात डायथर्मिक काम करत होती, आता ती हिवाळ्यात काय करते? एडियाबॅटिक काम करते. सो यालाच आपण काय बोलतो? थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्सचा हा कन्सेप्ट आपल्या लाईफमध्ये अशा प्रकारे काम करतो, हे तुम्हाला माहीत होतं का? चला, हे आता आम्ही आमच्या प्रकारे सांगितलं तुम्हाला. अशा खूप साऱ्या गोष्टी आम्ही केमिस्ट्रीच्या, फिजिक्सच्या, बायोलॉजीच्या किंवा इतर माध्यमांच्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहू. हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद.